मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो EPS पेन्शन कॅल्क्युलेटर याबद्दलची अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। जर मित्रांनो तुमचे मासिक पेन्शन किती असेल तर मूळ वेतन हे 30,000 रुपये, पेन्शन योग्य सेवा 23 वर्ष आणि सध्याचे वय 35 वर्ष असेल। कर्मचारी पेन्शन योजना ही एक निवृत्ती योजना आहे जी EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे व्यवस्थापित केली जाते। ही योजना कर्मचाऱ्यांना 58 वर्षाच्या झाल्यानंतर मासिक पेन्शन देते। म्हणून जर तुमचे सध्याचे वय 35 असेल, तुमचे मूळ वेतन हे 30,000 रुपये असेल आणि तुमची पेन्शन योग्य सेवा ही 23 वर्ष असेल तर तुमचे मासिक पेन्शन किती असेल ते जाणून घ्या। तर कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे काय ते अगोदर लक्षात घ्या मित्रांनो। तर संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी EPS ही एक निवृत्ती योजना आहे। सर्व EPF सदस्य आपोआप EPS मध्ये नोंदणीकृत होतात। EPS भारत सरकार प्रायोजित असल्याने परतावा हमी असतो आणि या योजनेत गुंतवणूक करण्यात कोणतेही धोके नाहीत। कर्मचारी आणि नियोक्ते दोघेही कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% EPF मध्ये योगदान देतात, ज्यामध्ये नियोक्त्यांच्या वाट्यापैकी 8.33% EPS मध्ये जातो। EPS साठी पात्रता निकष काय आहे पहा मित्रांनो। लवकर पेन्शनसाठी तुमचे वय हे 50 वर्ष आणि नियमित पेन्शनसाठी 58 वर्ष पूर्ण झाले असले पाहिजे। तुम्ही EPF चे सदस्य असले पाहिजे। तुम्ही 10 वर्ष सेवा पूर्ण केली असावी। पुढचा पॉइंट आहे कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान। मित्रांनो नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% आणि महागाई भत्ता EPF योजनेत देतात। EPS मध्ये नियोक्त्यांचे योगदान हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 8.33% आहे। नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या 3.67%, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF मध्ये देखील योगदान देतो। EPS चे फायदे मित्रांनो 58 वर्षाच्या वयात निवृत्तीनंतर किंवा 50 वर्षाच्या वयात लवकर निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न प्रदान करते। जर सदस्याने 58 वर्षाच्या वयाच्या 10 वर्षापूर्वी सेवा सोडली असेल तर 58 वर्षाच्या वयात संपूर्ण पेन्शन रक्कम काढण्याची परवानगी देते। EPS नामांकन मित्रांनो EPS नामांकन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये खातेधारक EPS कडून पेन्शन लाभ मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीची किंवा लोकांना निवडू शकतो। नामांकित व्यक्ती कुटुंबातील सदस्य असू शकतात, जसे पती, पत्नी, मुले किंवा अवलंबून असलेले पालक। जर सदस्यांचे कुटुंब नसेल तर ते कोणालाही नामांकित करू शकतात। त्यानंतर EPS अंतर्गत कर्मचारी हा निधीचा एकमेव लाभार्थी आहे का? तर मित्रांनो EPS चा लाभ कर्मचाऱ्याला आणि त्याच्या अनुपस्थित कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला दिला जातो। त्यानंतर किमान आणि कमाल EPS रक्कम किती आहे? मित्रांनो तुम्हाला मिळणारी किमान पेन्शन रक्कम ही 1,000 रुपये आहे तर कमाल ही 7,500 रुपये आहे। EPS ची गणना मित्रांनो EPF पेन्शनची गणना करण्याचे सूत्र आहे मासिक पेन्शन बरोबर पेन्शन पात्र पगार गुणिले पेन्शन पात्र सेवा भागिले 70। जर तुमचे सध्याचे वय 35 असेल आणि पेन्शन योग्य सेवा 23 वर्ष असेल तर मासिक पेन्शनची गणना पहा मित्रांनो। तुम्हाला मिळणारी मासिक पेन्शन रक्कम तुमच्या पेन्शन योग्य पगारावर आणि सेवेवर अवलंबून असेल। सूत्राचा वापरलेला सरासरी पगार म्हणजे तुमच्या मूळ पगाराची आणि गेल्या 12 महिन्याची तुमच्या महागाई भत्त्याची सरासरी असेल। तुमचे मासिक पेन्शन किती असेल पहा मित्रांनो। सध्याच्या 15,000 रुपयाच्या वेतन मर्यादेत योगदान देणे। जरी एखाद्याचा मूळ पगार आणि महागाई भत्ता 30,000 रुपये असला तरी त्याची EPS पेन्शन हे 15,000 रुपयाच्या पगारावर मोजले जाईल। जर व्यक्तीची सेवा 23 वर्ष असेल तर त्यांना सुमारे 4,930 रुपये पेन्शन मिळू शकते। तर 5 सूत्राच्या माध्यमातून पेन्शन योग्य वेतन गुणिले पेन्शन योग्य सेवा भागिले 70 बरोबर 15,000 गुणिले 23 भागिले 70 बरोबर 4,930 रुपये। तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।